हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 8th सब्जेक्ट इंग्लिश पोएम 2.3 द लिटिल रिव्हर या पोएमचे मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप. चला तर मग सुरुवात करूयात. मार्जिन क्वेश्चन्स, ज्याला आपण साईड क्वेश्चन असं सुद्धा म्हणतो, जे टेक्स्टबुकच्या पेज नंबर 37वर आहेत. पहिला क्वेश्चन आहे, हाऊ डू वी नो दॅट द रिव्हर इज जस्ट नी डीप. की नदीचं पाणी हे केवळ गुडघे बुडण्यापर्यंत म्हणजेच गुडघाभर खोल आहे, हे आपल्याला कसं समजते किंवा कसं समजले? आन्सर, द काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस द रिव्हर विथ ईज. दे कॅन मूव अँड वॉक ओनली इन शॅलो वॉटर. This shows that the river is just knee deep. Second margin question, what does one see along the banks of the river? की जी काही नदी आहे त्या नदीच्या किनाऱ्यावर एखाद्या व्यक्तीला जर पाहायचं असलं तर तो काय पाहू शकतो? आन्सर, one can see the sands shining brightly on the banks. Cash fields are blossomed with white flowers. Mynas are chirping there and the jackals are howling at night. There are groves of mango and palm on the banks. The village priests live there in the cool shades of the groves. Girls and boys of the village are seen bathing and splashing water close to the bank. Third margin question, how do the young children enjoy in the river? की छोटी छोटी मुले त्या नदीमध्ये कशा प्रकारे एन्जॉय करत होती? आन्सर, द यंग गर्ल्स अँड बॉईज bathe close to the bank of the river. They are wading through the water and splashing water around. Fourth margin question आहे, हाऊ डज द रिव्हर चेंज इन आषाढ. याचा अर्थ होतो आषाढ महिन्यामध्ये नदीमध्ये कसा बदल होतो? आन्सर, इन आषाढ ब्लॅक क्लाउड्स ऑफ रेन गॅदर अँड इट स्टार्ट्स रेनिंग हेविली. वॉटर्स इन द रिव्हर राईज. द रिव्हर इज फ्लडेड and the river's current grows strong and forceful. The air is full of babbling sounds and the muddy torrent swirls along the river. Everything around the land becomes alive and people celebrate to welcome the rain. यानंतर आपण सुरुवात करू इंग्लिश वर्कशॉपला. त्यामधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी 1A, नेम द फॉलोइंग फ्रॉम दी पोएम. की खाली दिलेली जे काही वस्तू किंवा गोष्टी आहेत त्यांची नावं आपल्याला कवितेमधून शोधून लिहायची आहेत, त्यांना नावं द्यायची आहेत. फर्स्ट, 2 ट्रीज. की या पोएममध्ये असलेले 2 ट्रीज कोणकोणते आहेत ते लिहायचे आपल्याला. 2 ट्रीज, मँगो ट्री, पाम ट्री. Second, 2 animals, and 2 animals are cow, jackal. Third, 2 seasons. 2 seasons are summer and rainy season. Fourth, 2 non-English words, and 2 non-English words are ashad and gamcha. Fifth, 2 different timings of the day, that are dusk and dawn. Activity first B, pick from the poem words that describe sounds. की कवितेमधून असे शब्द निवडायचे आहेत की जे ध्वनीचं वर्णन करतात किंवा ध्वनी दर्शवतात. असे शब्द म्हणजे ध्वनी दर्शवणारे शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे. फर्स्ट,
chirping of mynas. And second, jackals howl. Third, babbling sounds. Fourth, torrent swirls. या चारही शब्दांमध्ये चिर्पिंग, हाऊल, बॅबलिंग, स्वर्ल्स हे साऊंड दर्शवणारे, साऊंड वर्णन करणारे, साऊंड दर्शवणारे शब्द आहेत. ॲक्टिव्हिटी फर्स्ट सी, पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर. की असे शब्द या ठिकाणी लिहायचेत जे जे पाणी आहे त्या पाण्याच्या प्रवाहाचं वर्णन करतात. फर्स्ट, मिएंडर्स. सेकंड, स्ट्रॉंग करंट. थर्ड, इन स्पेट. फोर्थ, मडी टॉरंट. ॲक्टिव्हिटी सेकंड ए, फाइंड आउट 5 लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन. या कवितेमधून अशा कोणत्याही 5 ओळी लिहायच्या आहेत ज्या ओळींमध्ये फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन असेल, म्हणजे ॲलिट्रेशन हा भाषेचा अलंकार असेल. अंडरलाईन द इनिशियल साऊंड्स ऑफ वर्ड्स रिपीटेड इन ईच ऑफ द लाईन्स. आणि प्रत्येक ओळीमध्ये जो इनिशियल साऊंड आहे, जो रिपीट झालेला आहे, त्याखाली आपल्याला अंडरलाईन करायची आहे. फर्स्ट एक्झाम्पल, अँड काऊज अँड कार्ड्स कॅन क्रॉस विथ ईज. या ठिकाणी इनिशियल साऊंड बघा की काऊज, कार्ड्स, क्रॉस, क क क आलेला आहे. नंतर कॅनसुद्धा आहे. सेकंड एक्झाम्पल, नो साईन ऑफ स्लाईम, द सँड्स शाईन ब्राईट. या ओळीमध्ये साईन स, स्लाईम स, साऊंड्स स, हा साऊंड हे ध्वनी रिपीट झालेले आहेत. थर्ड एक्झाम्पल, गर्ल्स अँड बॉईज बेद क्लोज टू द बँक. या ठिकाणी बॉईज बेद, ब ब हा साऊंड रिपीट झालेला आहे. फोर्थ एक्झाम्पल, ॲट डस्क अँड डॉन वन्स देअर बाथ इज डन. या ओळीमध्ये बघा डस्क अँड डॉन, ड ड हा ध्वनी रिपीट झालेला आहे. फिफ्थ एक्झाम्पल, द डीप वॉश क्लॉथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. या लाईनमध्ये बघा टू ट्रॅप, ट ट हा साऊंड रिपीट झालेला आहे, पुन्हा पुन्हा आलेला आहे, त्यामुळं हे उदाहरण ॲलिट्रेशनचं आहे. ॲक्टिव्हिटी सेकंड बी, पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ओनोमॅटोपोइया. आपल्याला ओनोमॅटोपोइया हा फिगर ऑफ स्पीच हा भाषेचा अलंकार असणाऱ्या 4 कवितेच्या ओळी लिहायच्या आहेत. एक्झाम्पल्स, फर्स्ट, चिर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट. या ठिकाणी चिर्पिंग हा आवाज दर्शवणारा शब्द आहे, त्यामुळं हे उदाहरण ओनोमॅटोपोइया या अलंकाराचं, या फिगर ऑफ स्पीचचं आहे. सेकंड एक्झाम्पल, द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. या ओळीमध्ये हाऊल इट डिनोट्स साऊंड. थर्ड एक्झाम्पल, द एअर इज rife with babbling sounds. Here babbling is a word that denotes sound. It represents sound. Fourth example, as the muddy torrent swirls along. Here the word swirl denotes sound. That's why this example is of onomatopoeia. Third activity, rearrange the words in alphabetical order. खाली जे काही शब्द दिलेले आहेत त्यांना आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. फर्स्ट सेट ऑफ वर्ड, पहिला सेट ऑफ वर्ड आहे समर, साइन, स्लाइम, सँड, शेड, स्टीर, स्काउ, साऊंड, स्वर्ल, स्ट्रॉंग. आता यांना आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचं आहे आणि त्याचं आन्सर आहे
sand, scour, shade, sign, slime, sound, stir, strong, summer, swirl. Second set of word आहे banks, blossom, boys, bathe, babbling, and the correct alphabetical order is आहे babbling, banks, bathe, blossom, boys. Third set of words is these, though, to, throng, there, they, trap, torrent, and the correct alphabetical order there, these, they, though, throng, to, torrent, trap. Fourth activity, what aspects from the poem do the following phrases describes? खाली काही फ्रेजेस दिलेले आहेत, तर ह्या फ्रेजेस कवितेमधले कोणते ॲस्पेक्ट्स, कोणते पैलू दर्शवतात? फर्स्ट फ्रेज, देअर कूल शेड describes the aspect, the cool shade of the mango and palm groves. B, only knee deep. The phrase describes the water in the river which is only knee deep during summer. Third, not too steep. The phrase describes that both the banks of river which are not very steep, means not rising sharply. D, housework on the river bank. It describes household work of wives, that is women. E, inspect describes the river's flood. F, rife with sounds. This phrase describes the air. Fifth activity, the poem describes two different pictures of the river in summer and in rainy season. ही कविता नदीचे दोन वेगवेगळे चित्र आपल्याला दर्शवते. एक आहे उन्हाळ्यातील आणि एक आहे पावसाळ्यामधील. राईट डाऊन 4 points ऑफ कॉन्ट्रास्ट इन द चेंजिंग सीन ऑफ द रिवर. की रिव्हरच्या म्हणजे नदीच्या बदलत्या सीनमध्ये जे काही कॉन्ट्रास्ट आहेत त्याचे आपल्याला 4 point लिहायचे. कॉन्ट्रास्ट म्हणजेच काय, तर विरोधाभास. या दोन सीझनमध्ये कशी विरोधाभास असतात. पहिल्या कॉलममध्ये आहे इन समर आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे इन मॉन्सून. इन समरमध्ये आपण पहिला पॉईंट लिहू, लिटिल रिवर water only knee deep. In monsoon, flooded river. Second point, in summer, meanders along, and in monsoon, current grows strong. Third point, in summer, banks not so steep, and that point in monsoon, water rises, torrent swirls along. Fourth point, in summer, no sign of slime, sands shine bright. In monsoon, the village stirs to life, people celebrate rain. Sixth activity, guess who I am. ओळखा पाहू मी कोण. I always run, I never walk. I often murmur but never talk. I have a bed but never sleep. I have a mouth but hardly eat. I love to fall but I can't climb up. Guess who I am. Please don't give up. And the answer is river. त्यानंतर एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे की ट्राय टू ट्रान्सलेट द अबोव रिडल
इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन पोएटिक फॉर्म, की वर दिलेलं जे काही रीडर आहे ते तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये काव्य स्वरूपात लिहायचं आहे, ज्याचं रूपांतरण आपण काव्य स्वरूपात करू. आपली मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन काय आहे तर मराठी, आपली भाषा जी आहे ती आहे मराठी, तर मराठीमध्ये आपण काय करू, त्याचं रूपांतर करू. मी तर नेहमी धावतच असते, कधीच चालत जात नसते, खूपदा कुजबुजत असते, बोलत मात्र केव्हाच नसते, मऊ बिछाण्याची जमीन असते पण झोप कधी माहीतच नसते, मूग तर मला असतेच असते पण खाणे कधी होतच नसते, वरून कोसळायची हौस असते पण वरती चढणे शक्यच नसते, ओळखा पाहू मी कोण, सोडून देऊ नका पण. इमॅजिन यू वेअर ॲट अ रिव्हर साईड क्लास पिकनिक, की अशी कल्पना करा की तुम्ही आता नदीच्या किनारी तुमची क्लास पिकनिक आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही आहात. अँड स्लिप्ड अँड फेल इन टू द रिव्हर, आणि तुमचा पाय घसरला आणि तुम्ही त्या नदीत पडले. व्हाईल प्लेइंग गेम्स खेळता खेळता तुमचा पाय घसरला आणि तुम्ही नदीत पडले. राईट इन अबाउट 12 to 15 लाईन्स हाऊ युअर क्लासमेट्स सेव्ड यू. 12 ते 15 ओळीत आपल्याला लिहायचं आहे की कशा पद्धतीनं तुमच्या क्लासमेटनी तुम्हाला वाचवलं. आन्सर, इट वॉज द रेनी सीझन. आवर क्लास टीचर अनाउन्स्ड आवर क्लास पिकनिक टू लोणावळा to enjoy the scenery of rainy season. 40 students and 3 of our teachers went there. There we settled near a big river. We all were enjoying scenic surrounding. Some students wanted to enjoy swimming in the river, but our teacher did not allow it. So we started playing close to the bank of the river. At once I slipped and fell into the river. The river was flooded with strong currents in it. I did not know swimming. I started moving away from the bank. I shouted for help. Our teacher and all other classmates gathered on the bank. 3 of my classmates who knew swimming jumped in the river. I was drowning. The 3 of them rapidly came towards me. They held my hands firmly, pulled me towards the bank, and brought me safe to the bank of the river. I was unconscious. Our teacher turned me upside down and removed water from my stomach. I was uneasy and frightened for some time, but I felt well afterwards. I thanked my classmates for saving my life. I shall always be grateful to them. I shall never forget my kind classmates. या ठिकाणी हा इंग्लिश वर्कशॉप पूर्ण झाला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.